दाबून देऊ का? करंट लागला एकदम. बाबा काय तुम्ही काय 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 करताय? काय मला नाही यायचं का त्यांना? नाही अंबाजीबा, तुम्ही आल्याशिवाय कीर्तनाला सुरुवात होणार नाही. मी माझे श्रोते, ते बांधावर जे घडलं ना, ते बांधावरचं बांधावर, ते मंदिरात आणायचं नाही. विठाला विठाला. एवढं झालं तरी पण मुंबईवर मात्र परिणाम काही झालेला नाही. म्हणून तुकाराम मला दुसरं उदाहरण दिलं. कोणतं? म्हणजे एकदा काय झालं, राजाने एक प्रण मांडला होता, जो पुत्राचं शेपूट सरळ करून आणेल त्याला 1 सहस्त्र मुद्रा समर्पण करेल. एकाने विचार केला, होईल ना. मग काय झालं होतं, तरी काय केलं, फुकणी घातली. फुकणीमध्ये घातलं. फुकणी माहिती ना, 6 महिने पुत्र शेपूट फुकणीमध्ये घातलं आणि बांधून ठेवलं. आणि फुकणी कशी सरळ येतात. आता नवीन पोराला फुकणी करायला चुलच राहिली नाही. नवीन पोराला फुकणी नाही करायची, अशी पाईप है ना, पाईप. हा आता पाईप तुम्हाला कळलं. आता स्टोवच्या गॅसमध्ये, गॅसला फुकणी नाही, स्टोवला फुकणी नाही, बरोबर. फुकणी म्हणजे फुकायची असते ती फुकणी. हो, गॅस नळीमध्ये घालून ठेवलं, नळीमध्ये, अशा नळीमध्ये, आणि बांधून ठेवलं. 6 महिने ती नळी त्या कुत्र्याच्या शेपटीमध्ये. आणि तशाच प्रकारचं कुत्र फिरत राहिलं. 6 महिन्यानंतर राजाने सांगितलं, चला सहस्त्र मुद्रा द्यायच्या. कोणा द्यायच्या? ज्याने कुत्र्याचं शेपूट सरळ केलं त्याला. बोलवा त्याला दरबार, बोलवा. त्याला पक्के खाते होते. अहो 6 महिन्यामध्ये लाकडं सरळ होतात, खरी वाटते की? वाकडे लाकडं सुद्धा सरळ होतात. हा तर कुत्रा आहे, शेपूट आहे, का होणार नाही म्हणे. हो. आणि मग राजासमोर त्यांनी ती नळी काढली. काढल्यावर ते काही सरळ झालं. हे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या